नमस्कार. आज मी तुमच्यासमोर एका खूप इम्पॉर्टंट अशा विषयावर बोलणार आहे. तो काय आहे? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना व्हायरसने किती लोकांना आपल्यापासून हिरावून घेतलं. स्टॅटिस्टिक्सप्रमाणे जर आपण बघितलं तर भारतामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये ऑलमोस्ट 4.5 कोटी लोक या कोरोनाने प्रभावित झाले आणि त्यापैकी अराऊंड 5.5 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. जेव्हा असं झालं तेव्हाच आपण केलं काय की पूर्ण सगळ्या मॅनकाइंडनी, सगळ्या आपल्या लोकांनी ह्याची नोंद घेतली आणि मास्क वापरायला सुरुवात केली, सॅनिटायझर वापरायला सुरुवात केली, वॅक्सिन्स तयार झाल्या, बूस्टर्स तयार झाला, क्वारंटाईन्सचे आपण पालन करायला लागलो. सो एव्हरीवन टेक नोट ऑफ इट आणि त्यांनी त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेण्यास सुरुवात केली टू फाईट दिस डेडली व्हायरस. तुम्हाला हे माहिती आहे का की भारतामध्ये दरवर्षी किती रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स होतात, रस्त्यावर किती ॲक्सिडेंट्स होतात? ॲप्रॉक्सिमेटली 5 लाख ॲक्सिडेंट्स प्रत्येक वर्षी आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट दरवर्षी 1.5 लाख लोक हे आपला जीव गमावतात दरवर्षी. सो यू कॅन से की इट इज ॲज डेडली ॲज कोरोना व्हायरस. आणि ही फिगर ही अंडर एस्टिमेटेड असू शकते बिकॉज इट्स अ रेकॉर्डेड. ही जी रजिस्ट्री मेंटेन केली जाते तेवढी फुलप्रूफ नसते. असे खूप सारे ॲक्सिडेंट असू शकतील की त्याची नोंदच होत नाही. त्यामुळे हा नंबर एक फक्त प्रातिनिधिक फिगर आहे. हा नंबर ह्याच्यापेक्षा अजून खूप जास्त देखील असू शकतो. आणि जे वाचतात, जे 5 लाखापैकी 1.5 लाख गेलेत आणि जे बाकीचे वाचलेत ते देखील नॉर्मल असतात का? तर नाही. त्यांच्यापैकी देखील बरेचसे असे व्यक्ती असतात की जे हे पुढच्या त्यांच्या लाईफमध्ये कधीच नॉर्मल किंवा प्रोडक्टिव्ह लाईफ जगू शकत नाही. आणि हे सगळं त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी खूप ट्रॉमॅटिक असतं, खूप वेदनादायक असतं. असं एक स्टॅटिस्टिक्स आहे की ज्याच्यात असं म्हटलं जातं की पूर्ण जगामध्ये दर 4थ्या मिनिटाला एक व्यक्ती हा आपला जीव गमावतो आहे ॲक्सिडेंटमुळे. जगभराचा विचार केला तर पूर्ण जे डेथ्स असतात, मॉर्टॅलिटी असते, त्याचा 2% हा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटला आपण कॉन्ट्रीब्यूट करतो. परंतु भारतामध्ये त्याचं प्रमाण हे ऑलमोस्ट 10 to 15% आहे. रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट हे खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यापैकी 50% ॲक्सिडेंट्स हे नॉर्मली 2 व्हीलर्सचे होतात. तर तुम्हाला असं वाटत असेल की मी न्यूरोलॉजिस्ट आहे, मी मेंदूचा डॉक्टर आहे आणि मी ह्या काय गोष्टी करतो आहे की वाय आय एम टॉकिंग अबाउट रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स. पण मित्रांनो, आय एम रिअली वरीड अबाउट युअर ब्रेन. अँड बिकॉज मला असं वाटतं की ब्रेन ही तुम्हाला निसर्गाने दिलेली एक खूप प्रिशियस अशी गिफ्ट आहे आणि ती तुम्ही खूप प्रॉपरली जपणं हे गरजेचं आहे. आणि जसं आपण जाणता की शरीरातले बरेचसे ऑर्गन्स हे नवीन डेव्हलप होऊ शकतात. आजकालच्या ज्या मॉडर्न सायन्समध्ये जे लेटेस्ट डेव्हलपमेंट्स झालेत त्याच्यामुळे कुठलंही हाड मोडलं तरी तो तुम्ही रिपेअर करू शकता. कुठलीही स्किन निघाली तरी तुम्ही ती पुन्हा वापस ग्राफ्टिंग करू शकता प्लास्टिक सर्जरीच्या दृष्टीने. त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही कॉस्मेटिकली रिपेअर करू शकता. परंतु ब्रेनला जो झालेला डॅमेज आहे तो अनफॉर्च्युनेटली तुम्ही फार कमी वेळेला त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकता. सो यू नीड टू सेव्ह युअर ब्रेन. तर ह्याच्याशीच अनुसरून जो आपला आजचा टॉपिक आहे त्याला आपण ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी असं म्हणतो. तर जेव्हा ब्रेन इंजुरी होते त्याचा माइल्ड फॉर्म काय असतो, सौम्य फॉर्म असतो कन्कशन. तुम्ही ऐकलं असेल स्पोर्ट्समध्ये कन्कशन इंजुरीज असतात, म्हणजे डोक्याला मार लागतो, थोड्या वेळासाठी तो पेशंट डिझी होतो, त्याला नीट समजत नाही, त्याचं जे जजमेंट आहे, त्याचं रिॲक्शन आहे ती थोडीशी हॅम्पर होते. परंतु हा एक बिनाईन प्रकार आहे, म्हणजे हा एक सौम्य प्रकारचा हेड इंजुरी आहे की ज्याच्यातनं ती व्यक्ती रिकवर होऊ शकते. मात्र अपोजिट स्पेक्ट्रमला जी हाय ग्रेड इंजुरी आहे त्यालाच आपण डिफ्यूज ॲक्झॉनल इंजुरी असं म्हणतो. ही मात्र खूप जास्ती सिरियस असते. त्याचे जे इफेक्ट्स आहेत हे लाँग लास्टिंग असू शकतात. तर होतं काय की जेव्हा हाय स्पीडमध्ये एखादं व्हेकल असतं आणि जेव्हा सडनली त्याला डॅश बसतो, जेव्हा त्याला ॲक्सिडेंट होतो, तेव्हा सडन ॲक्सिलरेशन आणि डिसिलरेशन म्हणजे एकदम फास्ट मुवमेंट आणि स्लो मुवमेंट ही जी मुवमेंट आहे ह्याच्यामुळे जो आतला ब्रेन आहे तो आतल्या जोरात हलतो स्कलच्या आतमध्ये आणि त्याच्यामध्ये जे कनेक्शन्स असतात ते टिअर होतात, ते फाटले जातात कनेक्शन. आणि त्यामुळे ते कनेक्शन फाटल्यामुळे ऑब्व्हियसली त्याचे जे रिस्पॉन्स आहेत, त्याचे जे इफेक्ट आहेत हे तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीवर दिसायला सुरुवात होते. एक महत्त्वाचं कारण आहे कूप अँड कॉन्ट्राकूप इंजुरी. म्हणजे काय की जेव्हा आपल्या डोक्याला मार लागतो तर जिथे आपल्या डोक्याला इम्पॅक्ट होतो आहे, जिथे आपण जाऊन आदळतो आहे
त्या मेंदूला होणारी इंजुरी आणि तसंच त्याला लागल्यानंतर मेंदू जेव्हा रिव्हर्समध्ये जातो तेव्हा त्याच्या अपोजिट साईडला म्हणजेच नॉर्मली बॅक साईडला होणारी इंजुरी ह्याला कॉन्ट्राकूप इंजुरीज म्हणतो. म्हणजे 2 टाईपच्या इंजुरीज पेशंटला होऊ शकतात, जिथे इम्पॅक्ट आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला. ग्रेड 3 डिफ्यूज ॲक्झोनल इंजुरी, जे मी आता मगाशी म्हटलं की खूप सिरियस असते, त्याचा आउटलुक हा फारच वाईट असतो. अशा केसेसमध्ये ती व्यक्ती ही खूप काळासाठी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये राहू शकते. म्हणजे काय की ती अंथरुणावर राहते, तिला कुठल्याच इमोशन्स नसतात, तिला काहीच कळत नाही, तिचे हातपाय चालत नाहीत, तिची फिडिंग जी असते त्याचं जे तो खाणं असतं ते पॉसिबल नसतं, नळीनी फिडिंग करावं लागतं, लघवीचा कंट्रोल नसतो, लघवीची नळी लावावं लागते. थोडक्यात काय की ती व्यक्ती जिवंत आहे परंतु क्वालिटी ऑफ लाईफ इतकी खराब झालेली आहे की आसपासच्या नातेवाईकांना देखील ते बघवत नाही ॲक्च्युली, आणि हे खूप वेदनादायक असतं. आणि अशा केसेसमध्ये पुन्हा सोशली प्रोडक्टिव्ह लाईफ जगणं हे खूप खूप अवघड असतं. बऱ्याच केसमध्ये जेव्हा थोडं माइल्ड ग्रेड इंजुरी असते आणि जे ते सर्वाईव्ह होतात आणि थोडे बरे होतात, ते देखील पूर्ण नॉर्मल असतात का, तर नाही. तर बऱ्याचशा केसेसमध्ये त्यांना काही बिहेवियरल प्रॉब्लेम सुरू होतात, ते चिडचिड करायला लागतात, ते खूप इरिटेबल होतात, त्रास द्यायला लागतात, त्यांच्या जजमेंटमध्ये फॉल्ट्स येतात, त्यांना नीट गोष्टी समजत नाहीत, गोष्टी विसरायला लागतात. काही काही केसमध्ये त्या पेशंटला वारंवार फिट्स यायला लागतात, मिरगीचे झटके यायला लागतात, त्यांचं स्मेल करायचं सेन्सेशन कमी होतं, त्यांचे कॉर्डिनेशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर असे बरेच सारे न्यूरोलॉजिकल इफेक्ट्स अशा या केसेसमध्ये आपल्याला दिसतात. अशा या सडन होणाऱ्या गोष्टीमुळे जो इमोशनल ट्रॉमा असतो फॅमिलीसाठी आणि त्यांच्या जवळच्या लोकांसाठी हा अनबिअरेबल असतो. आता नॉर्मली हे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट होतात, त्याची कारणं काय, तर एक तर इन्फ्रास्ट्रक्चर, तर जे रोड्सची अरेंजमेंट आहे, त्याचं जे लेआउट आहे, मार्किंग आहे, हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. सेकंड आहे व्हेकल सेफ्टी स्टँडर्ड्स, त्याची मजबूत किती आहे, त्याच्यामध्ये सेफ्टी मेजर्स किती गाड्यांमध्ये आहेत, हा दुसरा फॅक्टर. आणि तिसरं आहे की क्रॅश झाल्यानंतर अवेलेबल असणारी मेडिकल सर्व्हिसेस. तर हे 3 पॅरामीटर्स असे आहेत की जे आपल्या हातात नाही आहेत, बिकॉज हे जे आहेत दीज आर नॉट इन आवर हँड्स. आपल्या हातात काय आहे, व्हॉट वी कॅन डू अपार्ट फ्रॉम दीज 3 थिंग्स. सो डू नॉट जम्प द सिग्नल तोडू नका, और डू नॉट व्हायलेट द ट्रॅफिक रूल्स, ट्रॅफिकचे नियम मोडू नका, रॉंग साईड येऊ नका. बिकॉज पर्सनली मला असं वाटतं की जे लोक ही ॲक्ट करतात दे आर लाईक टेररिस्ट्स, और आय मे से दे आर लाईक अ सुसाईड बॉम्बर्स. बिकॉज ते स्वतःचं लाईफ पण रिस्क करतात आणि अलॉंग विथ देम दे आर रिस्किंग lot of other people's lives also. So do not become a person like a suicide bomber, I will say. Second thing, don't drink alcohol. Drink and drive is absolutely no. बिकॉज अल्कोहोलमुळे तुमचे बॉडीचे रिफ्लेक्सेस वीक होतात, तुम्हाला एखादी ॲक्शन पटकन करणं जमत नाही, तुमचा अटेन्शन स्पॅन कमी होतो, तुम्हाला जे गाडी चालवताना आसपासचं जे लक्ष आहे तो स्पॅन तुमचा कमी होतो, तुमचा रिॲक्शन टाईम कमी होतो. समोर एखादं तुमचं जर गाडी आली किंवा एखादं तुम्हाला ब्रेक लावायची वेळ आली तर तुम्ही तो लावू शकत नाही. सो डोंट ड्रिंक. तिसरं आहे हेल्मेट्स. प्लीज रिमेंबर, हेल्मेट इज नॉट अ बर्डन, इट्स अ नेसेसिटी. बऱ्याच वेळेला खूप त्रास होतो, आम्हाला घाम येतो, आम्हाला साईड खूप उकडतं, श्वास घ्यायला त्रास होतो, अशी काही कारणं दिली जातात. पण प्लीज डोंट डू दॅट. बिकॉज जेव्हा तुम्ही हेल्मेटचा वापर हा योग्यरित्या करता तेव्हा जो ब्रेनवर होणारा जो इम्पॅक्ट आहे हा खूप प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. आणि असं लक्षात आपल्याला येतं डेटानुसार की सायंटिफिकदृष्ट्या पण हे प्रूव्ह झालेलं आहे की 70% ऑफ द टाईम जर तुम्ही प्रॉपर हेल्मेट यूज केलं तर तुमची हेड इंजुरीची रिस्क कमी होऊ शकते आणि तुमची डेथ रिस्क ही आहे ही 50% कमी होऊ शकते, विच इज अ व्हेरी सिग्निफिकंट नंबर. जरी ते फुलप्रूफ नसलं तरी तुमची रिस्क ही सबस्टॅन्शियली कमी होऊ शकते. पुढचं आहे सीट बेल्ट्स. नेहमी गाडीत बसलेल्या प्रत्येकाने सीट बेल्ट्स लावणं गरजेचं आहे, समोरच्या सीटवरच्या आणि मागच्या सीटवरच्या. बिकॉज असं लक्षात आलेलं आहे की सीट बेल्ट लावल्याने समोरचे जे पॅसेंजर असतात त्यांचे 50% रिडक्शन होतं हेड इंजुरीमध्ये, कारण ते समोरच्या काचेला किंवा समोरचं जे बॉनेट असतं त्याला आदळत नाहीत, त्यामुळे जो इम्पॅक्ट असतो तो मिनिमाइज होतो. तसेच मागच्या पॅसेंजरनी जर सीट बेल्ट लावले तर 30 ते 40% केसमध्ये त्यांच्या हेड इंजुरीचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे सीट बेल्ट लावणं, हेल्मेट घालणं ह्या गोष्टी ॲब्सल्युटली इसेन्शियल आहेत आणि लहानपणापासूनच या गोष्टींचं आपण आपल्या नेक्स्ट जनरेशनला महत्त्व समजून देणं हे फार गरजेचं आहे.
डोंट यूज मोबाईल फोन्स. गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर टेक्स्ट करू नका. बिकॉज 4 ते 5 सेकंद जरी तुमचं अटेन्शन ढळलं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन ढळलं, तरी इट कॅन लीड टू अ मेजर क्रॅश. सो इफ देर इज इमर्जन्सी, तुम्हाला अर्जंटली बोलायचं, यू स्टॉप द व्हेकल अँड यू स्पीक ऑर यू टेक्स्ट, बट डोंट डू वाईल ड्रायव्हिंग. आणि सगळ्यात लास्ट आणि महत्त्वाचं, ओव्हर स्पीडिंग. आजकाल रस्ते काही काही खूप चांगले होत चालले आहेत, गाड्यांचं काही स्पीड ची कॅपॅसिटी चांगली आहे, त्यामुळे आपण बघतो की खूप वेगाने काही काही गाड्या या ड्राईव्ह केल्या जातात. तर मित्रांनो, की इट इज गुड ॲज फॉर ॲडव्हेंचर, बट इट इज नॉट गुड ऑन द रोड्स ॲक्च्युली, की जिथे तुमच्याबरोबर काही बाकीच्या पण व्हेकल्स आहेत. आणि जर आपण काही त्याचं सायंटिफिकली जर ॲनालाइज केलं, तर तुमच्या गाडीचा स्पीड जितका जास्त असेल तितका तुमचा जो रिॲक्शन टाईम आहे हा तेवढाच जास्त असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुमची गाडी ही 30 किलोमीटर स्पीडने चाललेली आहे, तर ती तुम्ही 20 मीटर अंतरावर थांबू शकता. यू कॅन स्टॉप विदिन 20 मीटर्स. पण तेच तुमची गाडी जर 70 किलोमीटर्स पर आवरने चालली आहे, तर इट विल स्टॉप आफ्टर 100 मीटर्स. म्हणजे तुमच्या जेव्हा लक्षात येतं की आपल्याला गाडी थांबवायची आहे, त्याच्यानंतर 100 मीटर्सवर जाऊन ती गाडी थांबणार. आणि यू कॅन इमॅजिन की हा तर 70 आहे, पण नॉर्मली आपण बघतो की 100-120च्या वरच असतात. सो त्या स्पीडमध्ये गाडी कंट्रोल करणं आणि योग्य वेळेला थांबवणं, इट इज व्हर्च्युअली इम्पॉसिबल. आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला जो बसणारा डॅश असतो त्याची स्पीड देखील प्रचंड जास्त असते. सो प्लीज डू नॉट ओव्हर स्पीड, पर्टिक्युलरली इन अर्बन एरियाज, सिटीमध्ये ड्राईव्ह करताना ऑलवेज मेंटेन अ व्हेरी डिसेंट स्पीड. आय विल से अराउंड 40 to 50 किलोमीटर्स. तर मित्रांनो, आज मी तुमच्याशी एका फारच वेगळ्या विषयावर बोललो, पण याचा उद्देश फक्त एवढाच होता की खरंच तुमचा ब्रेन हा एक खूप महत्त्वाचा ऑर्गन आहे. त्याचं तुम्ही जतन करा, नियमांचं पालन करा आणि बी अ रिस्पॉन्सिबल सिटिझन, एक जागरूक नागरिक बना. आणि आपल्या देशाला एक चांगली प्लेस बनवा की जिथे आपली नेक्स्ट जनरेशन ही खूप मोकळ्या मनाने ड्राईव्ह करू शकेल, जाऊ शकेल, त्यांना भीती वाटणार नाही. आणि ते बाहेर गेल्यावर घरच्यांना पण टेन्शन येणार नाही की बाबा हे सुखरूप वापस येतील का नाही. तर प्लीज बी सेफ, ड्राईव्ह सेफ. थँक्यू.